यानंतर उष्णतेसंदर्भातली एक मोठी बातमी। राज्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय। पालघरमध्ये एका 16 वर्षीय विद्यार्थिनीचा उष्णतेमुळे आणि उष्माघातामुळे मृत्यू झालाय। पालघरच्या विक्रमगड मधल्या वेगडेपाडा यातली ही दुर्घटना आहे। अश्विनी रावते असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। दुपारी 11वीचा पेपर देऊन ती घरी आली। शेतात आईवडिलांकडे जात असताना तिला उन्हामुळे भोवळ आली। अश्विनी शेतातच कोसळली आणि दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला। आपण बघतोय पालघरमध्ये 16 वर्षीय मुलीचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय। राज्यातला उष्णतेमुळे आणि उष्माघातामुळे झालेला हा यंदाचा पहिला बळी आहे। आमच्यापर्यंत आलेली माहिती अशी आहे की ती शाळेतून कॉलेजमधून घरी आल्यानंतर शेतात गेली आणि शेतात गेल्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर दवाखान्यात नेलं असता ती मृत असल्याचं घोषित केलं गेलं। परंतु अद्यापही PM रिपोर्ट आला नसल्याने आम्हाला खरं कारण कळू शकलेलं नाही। PM रिपोर्ट आल्यानंतर तिच्या मृत्यूचं जे कारण समोर येईल त्याप्रमाणे शासकीय नियमानुसार जी काही कार्यवाही असेल ती करण्यात येईल। तर राज्यात वाढणाऱ्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय राज्यात पारा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आणि या वाढत्या उष्णतेचा फटका शिवसेना आमदार कैलास पाटील यांनाही बसलाय। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या रॅलीमध्ये कैलास पाटील यांना चक्कर आली। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ओमराजे निंबाळकर यांची मोठी रॅली आज होती धाराशिवमध्ये आणि त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आणि याच त्यांच्या रॅलीमध्ये कैलास पाटील यांना उष्माघाताचा त्रास झालेला आहे। राज्यामध्ये पारा 40 अंशांच्या पार गेलाय। मुंबईमध्ये तर मंगळवारी सर्वात जास्त तापमान 39.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। गेल्या 10 वर्षातील एप्रिल महिन्यातील हे विक्रमी तापमान आहे। कडकडीत उन्हाने सगळेजण बेजार झाले आहेत। अशा स्थितीमध्ये राज ठाकरेंनी राज्य सरकारला एक महत्त्वाची सूचना केली आहे। बघूया एक खास रिपोर्ट। उष्णतेची लाट पारा 40 अंशापार। शाळांना सुट्टी द्या। राज ठाकरेंची सरकारला सूचना। एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे राज्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय। अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वरती गेलंय। सगळेच जण घामाघूम झाले। घराबाहेर पडणं कठीण झालंय। दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत। अरबी समुद्रावरून आर्द्रतायुक्त उष्णवारे किनारपट्टीच्या दिशेने येत आहेत। त्यामुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईसह किनारपट्टीवर सोमवारी कमाल तापमानात सरासरी 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ झाली। हवामान विभागानं मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिलाय। 2 दिवस सलग तापमान हे सामान्यपेक्षा 4.5 अंश सेल्सिअसनं अधिक वाढल्यास त्याला उष्णतेची लाट आल्याचं संबोधलं जातं। यावरूनच राज ठाकरेंनी हवामान खात्याच्या अंदाजावरही बोट ठेवलंय। तसंच सरकारनं शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करावी अशी सूचना केली। पाहूया राज ठाकरेंनी काय ट्विट केलंय। गेले काही दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेलंय। अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाही। उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालंय। मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं आधीच का नोंदवली नाही हा मुद्दा आहे। असो, सरकारनं शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी। माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की स्वतःची काळजी घ्या। प्राणी, पक्षी आणि निराधार बेघर लोकांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याची तजवीज करा असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। राज्यात निवडणूक प्रचारानंही वेग घेतलाय। मात्र कडक उन्हाचा फटका नेते आणि कार्यकर्त्यांनाही बसतोय। धाराशिवमध्ये मवियाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या रॅलीत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली। उष्माघातामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। राज्यात सर्वाधिक तापमान कुठे आहे ते पाहूया। मुंबई 39.7 अंश सेल्सिअस, ठाणे 42.8, नवी मुंबई 42, कल्याण 42.4, मालेगाव 42, औरंगाबाद 37, नागपूर 39 आणि रत्नागिरीमध्ये 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। एप्रिलमध्येच ही स्थिती असेल तर मे मध्ये पारा कितीवर जाईल याची धास्ती नागरिकांना आहे। वाढत्या उष्णतेमुळे घराबाहेर पडताना सर्वांनीच आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।